षटकांचा हा देखील सामना राहणार आहे। पण या मॅच मध्ये आता आपण लावतोय टाइमर आणि टाइमर जसा सेट होईल 4 षटकांकरिता 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला देण्यात येणार आहे आणि म्हणूनच सर्व संघांनी आणि संघनायकांनी देखील या गोष्टीची नोंद घ्यायची आहे। आपण पाहता UCPL उत्तम चौक प्रीमियर लीग उत्तरमधील सर्वच आमचे मित्रगण पुढे येत असताना ही त्यांची कमिटी सज्ज केली आणि कमिटी सज्ज केल्यानंतर आज एवढा मोठा महासंग्राम आपण पाहतोय आणि हा जो स्टेज देखील आहे हा काही वर्षांपूर्वी या ठिकाणी उपस्थित नव्हता, पण या सर्व मुलांनी एकत्रित पुढे येत असताना ते इनिशिएटिव्ह घेतलं आणि आज हा एवढा मोठा भव्य आणि दिव्य असा स्टेज देखील आपण पाहतोय आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये देखील मैदानात देखील अजून सुधार होईल यामध्ये कुठलीही शंका नाही आहे। पण याआधी पुन्हा एकदा फलंदाजांसाठी आपण थांबलोय आणि फलंदाजांना लवकर विनंती आहे मैदानाच्या आत जायचंय। या मॅचमध्ये आता पाहूया कोण वरचढ ठरणार आहे आणि आता बॅटिंगमध्ये केलाय बदल। रियॉनला यावेळेला राखलंय, रियॉनला सांगितलंय की तू यावेळेला ओपन करू नकोस, मिडल इनिंगमध्ये तू एक चांगला डाव स्वीकारू शकतोस आणि म्हणूनच बॅटिंगसाठी आता झालाय चेंज। पाहूया कुठले दोन फलंदाज आलेत आता मैदानाच्या आत। गोलंदाज देखील झालाय तयार, मॅचला देखील होईल सुरुवात। यस, टाइम आपण सेट करतोय। जसा पहिला बॉल डिलिव्हर होईल तो टाइम तुम्हाला कळवण्यात येईल आणि त्यानंतर 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं हाताळणं हे बंधनकारक असणार आहे, अन्यथा शेवटच्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू इनफिल्डच्या आत तुम्हाला आणावं लागेल, या गोष्टीची नोंद घ्यायची आहे। बॅटिंग करिता आपण पाहतोय योहान आणि आयवन याला आणि त्यासोबतच जर आपण पाहिलं ना तर मॅन ऑफ द मॅच एवढ्या सुंदर अशा टी शर्ट्स आपण ज्या पाहतोय त्या आपल्याला स्पॉन्सर केल्या गेलेल्या आहेत साहिल स्पोर्ट्स यांच्या मार्फत आणि जी ट्रॉफी आहे ती अजमल शेख यांच्याकडून आपण पाहतोय। म्हणजेच काय तर या गावातील सर्व रहिवासी देखील आज पुढे सरसावलेत। वेळ आता होतोय 1:13 आपण पहिला बॉल डिलिव्हर करतोय, 1:13 आणि लाईव्ह वर टाइमर देखील सेट आहे। पहिलाच बॉल या वेळेला इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि जर ही कॅच पूर्ण झाली असती तर नक्कीच वन ऑफ द बेस्ट कॅचेस ऑफ द UCPL म्हणून त्याची गणना आपण केली असती, पण आता ती कॅच झाली आहे ड्रॉप आणि पहिल्याच चेंडूवर 2 धावा यावेळेला पूर्ण करण्यात आल्यात। विरेशला आपण पाहतोय षटक क्रमांक 1 करिता मैदानाच्या आत। यावेळेला खूप जोरात हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयास केला नक्कीच होता, कर्णधार आहेत त्या ठिकाणी। गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील तो ठरलाय, त्यांनी सांगितलंय की मी माझ्या संघामधील सर्व खेळाडूंवर विश्वास करतो, मला माहिती आहे त्यांचा कॅलिबर आहे, मॅच विनिंग सर्व खेळाडू देखील आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांचा खेळ देखील राहिला होता। 80 धावा चेस करत असताना 5 चेंडू राखत तो सामना त्यांनी विजयी केला होता, नक्कीच लक्षात राहील त्यांच्याही मॅच। आणि आता पुन्हा एकदा आयवनला आपण पाहतोय बॅटिंग एंडवर। विरेश गोलंदाजीपर्यंत आत्ता तर चांगलंच काम त्याचं राहिलंय। वॉट अ परफेक्ट बॉल, पण यावेळेला फक्त दिशा दाखवायचं केलंय काम। 1 धाव तर पूर्ण झाली आहे, दुसऱ्यासाठी निघालेत सुद्धा आणि जोपर्यंत बॉल गॅदर होऊन थ्रो होईल या 2 धावा अगदी सहजरित्या होतील पूर्ण आणि 1 शॉटचा कॉल आलाय। म्हणजेच काय तर आपण 1 रन शॉट धावलेला आहात। बॅट ड्रॅग करायची आहे ती पण अगदी पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये पर्यंत आणि पंचांचं लक्ष देखील अगदी तटस्थ आहे त्या ठिकाणी। लगेच पंचांनी कळवलं येस 1 रन शॉट आहे। मेहनत आपण पूर्ण केली पण त्यामध्ये थोडीशी चूक घडली आणि म्हणूनच ही एकच धाव। विरेश आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी करतोय, मोठे स्ट्रोक अजूनही त्याच्या विरोधात आलेले नाही आहेत, पण आता गेअर बदलावे लागतील, महत्वाची मॅच आपण खेळताय। शॉर्ट बॉल, व्हॉट अ बॉल, अगदी शॉर्ट बॉलचा वापर केलाय आणि कानाच्या बाजूने एकदम फुंकर देत हा बॉल निघून गेलाय यष्टीरक्षकांच्या हातात। 1 फॉर दी ओव्हरची ताकीद देखील आली आहे गोलंदाजाकरिता, पण 1 फॉर दी ओव्हरला इतकंसं महत्त्व देणार नाही गोलंदाज, कारण त्याला माहिती आहे की आपल्याकडे 2 असे चेंडू हाताळण्याची एक मुभा आहे। शॉर्ट बॉल तर हाताळलाय, डॉट बॉल पण आलाय, पॉवर प्लेचं षटक जात आहे आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावावर। यावेळेला समोरची दिशा अगदी वेकंट एरिया आहे, पाठलाग करतायत, धावतायत, पळतायत, प्रयास चालू आहे पण बॉल नाही थांबणार, अगदी टीजिंग बाउंड्री, 4 धावा यावेळेला।
सुंदर फटका होता यावेळेला. 4 धावांची मोहर त्या स्ट्रोकवर लगावलीच होती. चौकार आलाय आता. स्लोवर वन यावेळेला अगदी चुकलेत. आयवनला वाटलंच होतं की हा बॉल स्लोवर वन येणार आहे, पण गतीमध्ये केलेलं परिवर्तनात तुम्ही अडकला आता आणि मोहतमध्ये हा मोठा स्ट्रोक घेऊ शकलेला नाहीये. षटक क्रमांक 1 चा खेळ झालाय पूर्ण. एका षटकाखेरीस 8 धावा ऑन द स्कोर बोर्ड. चला, 1:13 आपण षटक हाताळण्याकरिता सुरुवात केली होती. 1:17 झालेली आहेत. म्हणजे तुम्ही या 4 मिनिटं आपण घेतली आहेत पहिलं षटक हाताळण्याकरिता. आणि म्हणजेच काय तर तुम्ही आतापर्यंत प्रॉपर टाईमनुसार पुढे चाललेले आहात आणि हीच अपेक्षा या पुढील 4 षटकांमध्ये सुद्धा आहे. षटक क्रमांक 1 पूर्ण झाल्यानंतर धावसंख्या 8 आपण पाहतोय. या वेळेला घडलंय काय? नो बॉलचा इशारा आलाय. पॉईंटच्या वरून खेळायचा प्रयास होता. 1 धाव तर पूर्ण झाली आहे आणि हो, दुसऱ्यासाठी सुद्धा आता निघाले आहेत आणि या 2 धावा देखील पूर्ण. नो बॉलचा इशारा आहे. ओव्हर द वेस्ट नो बॉल. म्हणजेच काय तर पुढील चेंडू आहे फ्री हिट. कितीही खर्च करा, बँकेतून पैसे कापले जाणार नाहीत. फक्त आता ह्याला कन्वर्ट करावं लागेल एका मोठ्या स्ट्रोकमध्ये, कारण VAPS या संघाला माहिती आहे 80 धावा देखील इथे चेज होऊ शकतात. VPS संघ आपण पाहतोय गोलंदाजी करताना. यावेळेला मॅचची कड. बॉल मागच्या दिशेने निघाला लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्यासाठी आता निघाले दोन्ही फलंदाज आणि पुन्हा एकदा या 2 धावा अगदी सहजरित्या होतील पूर्ण. फ्री हिटची तितकी पुरेपूर संधी उचलू शकलेल्या नाही आहेत, पण तरी सुद्धा या 2 धावा आल्यात. आता दोन्ही संघ एक एक सामना जिंकत या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपलं वर्चस्व त्यांनी गाजवलंय आणि हा मॅच खूप महत्त्वाचा आपण पाहतोय मैदानाच्या आत. आता ही मॅच अगदी रंगात येणार आहे. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाईल अशीच अपेक्षा सर्वजण करतायत. पुढे सरसावले यावेळेला आणि अगदी हातात बॉल विसावलाय. हा ट्रॅप रचला होता की जर तुम्हाला मोठा स्ट्रोक खेळायचा आहे तर तुमच्या मनाविरुद्ध खेळावं लागेल आणि तेच खेळत असताना फलंदाज होतोय बाद. OUT आउट. अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. आपले मच्छीमार सर्व हे बांधव मुंबईचे असली राजे म्हणून ज्यांना ओळखलं जातं. आगरी कोळी आपले बांधव सर्वजण उत्तन या गावावर ज्यांचं वर्चस्व आहे गेले कित्येक वर्ष. अगदी उत्तन चौक या ठिकाणी आपण पाहतोय हे मैदान आणि त्यामधील खेळले जाणारे सामने. आणि आता नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आत. रियॉन बेचरी टीमचा कर्णधार. गेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि यामध्ये पुन्हा एकदा संधी आहे त्याच्याकडे. यावेळेला पुन्हा एकदा डकवर आउट होण्याची संधी आहे आणि पुन्हा एकदा सलग दुसऱ्या मॅच मध्ये रियॉन आलेत आणि रियॉनला पुन्हा एकदा परतावा लागेल. अगदी निराश, हताश आणि हतबल आपण पाहतोय रियॉन बेचरी बॅक टू द पवेलियन. चला, नवीन फलंदाज येऊ द्या लगेच.
रिओन नक्कीच निराश असतील. रिओनला वाटलं होतं की कदाचित या मॅचमध्ये मी ती पारी खेळ मोठी संधी होती आता, पण पुन्हा एकदा सलग दुसऱ्या मॅचमध्ये 0वर आता आउट होताना आपण पाहतोय रिओन याला. महत्त्वाची मॅच होती आणि या मॅचमध्ये एक मोठा स्कोर तुम्हाला रचावा लागेल, अन्यथा प्रतिद्वंदी संघ तुम्हाला कुठलीही संधी देणार नाही. कारण लक्षात ठेवा, हा तोच संघ आहे ज्याने 80 धावा 5 चेंडू राखत चेस केल्या होत्या. यावेळेला अजून एक संधीचं केलंय सोनं. लगातार 2 चेंडूंमध्ये 2 धक्के. यावेळेला अजून एक होतोय गडी बाद. अनदर UCPL विकेट डाऊन. चला तर आता जेन्सन साठी टाळा व्हायला हरकत नाहीये. UCPL मध्ये अजून एक हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज ठरतोय जेन्सन. व्हेरी वेल बोल्ड. जेनिसनला आपण पाहतोय 3 चेंडूंमध्ये 3 मोठे धक्के यावेळेला लावत असताना हॅट्रिक वीर झालाय UCPL मध्ये. आता वाजू द्यात गाणं. ओव्हर टू यू DJ. जेनिसन याला ज्याने नुकतीच आता एक हॅट्रिक पूर्ण केली आहे, स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक, आणि त्याचा मान जातोय जेनिसनच्या नावावर. अगदी या दर्जेदार गोलंदाजीचं प्रत्यकरण आपण पाहतोय VPAS या संघाकरिता. यशांक देखील अगदी खुश असतील त्यांच्या कामगिरीवर, कारण दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकात आपण जर पाहिलं तर हॅट्रिक पूर्ण झाली आहे. चला, वेळेचं भान देखील राखायचं आहे. आपण हॅट्रिक पूर्ण केली, आपल्याला त्याकरिता टाळ्या देखील मिळाल्या आहेत, पण वेळेचा भान जर राखला तर अजूनही टाळ्या मिळण्याची संधी तुमच्याकडे असेल. हॅट्रिक पूर्ण झाली आहे, आता कॉन्फिडन्स दुगणित असेल. अजून चांगली कार्य करण्याची आता एक मुभा मिळाली आहे गोलंदाजाला. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय या पुढील सामन्यात. यावेळेला अजून एक चांगला बॉल, हा देखील डॉट येतोय. काय गोलंदाजी करताय जेनिसन. शेवटचा एक बॉल आता शिल्लक असेल या षटकातील. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या जेनिसन यांनी, पण त्या 5 धावांपेक्षा त्या 3 विकेट मार महत्वाचे आहेत. यावेळेला गॅपमध्ये आहे बॉल, गॅपमध्ये आहे. या कर्णधार पाठलाग करतायत, बॉल थांबेल का? हो, वॉट अ फिल्डिंग. वा, फिल्डिंग जर आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये मित्रांनो, कारण इतका मोठा ग्राउंड कव्हर करत असताना लॉंग ऑन वरनं थेट मिड विकेट पर्यंत जाऊन पोहोचले, बॉलला थांबवलंय. षटक क्रमांक 2 होतोय पूर्ण. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धाव संख्या 15. यस DJ. लगेच लगेच लगेच, वेळ नाही आपल्याकडे. 9 मिनिटं झालेली आहेत. 2 षटकं हाताळण्याकरिता तुम्ही 9 मिनिटं घेतली आहेत आणि आता शेवटचे 11 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 11 मिनिटं घेतलेत आणि आता 9 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत 2 षटकं हाताळण्याकरिता. जर तो अतिरिक्त खेळाडू सर्कलमध्ये नको हवा असेल तर लगेचच या 2 षटकांना पूर्ण करायचंय. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज विरेश आलेत. विरेश नवीन गोलंदाज, पहिल्या षटकात देखील चांगलीच गोलंदाजी त्याची राहिली होती. विरेशचा पहिलाच बॉल यावेळेला गॅपमध्ये ढकललाय. 1 धाव तर नक्कीच मिळेल, दुसऱ्याचा प्रयास नक्की होईल यावेळेला. जोपर्यंत बॉल गॅदर होईल आणि फेकी होईल, या 2 धावा अगदी सहजरित्या होत आहेत पूर्ण. सिंगल डबल निशी हा स्कोर पुढे चाललाय, पण आता षटकार चौकाराची भाषा तुम्हाला बोलावी लागेल. महत्वाची मॅच आहे, त्याहून महत्वाची स्पर्धा आहे. उत्तम चौक प्रीमियर लीग आपण पाहताय. जोही संघ या सामन्यात विजय प्राप्त करेल तो नक्कीच पुढील सामन्यासाठी क्वालिफाय होईल. थोडंसं थांबायचंय आपल्याला. पाहतोय आपण एक ट्रक आलाय मैदानाच्या आत. थोडंसं एक रिलिव्हिंग टाइम देखील मिळतोय गोलंदाजांना आणि फलंदाजांना सुद्धा. पण जसा हा ट्रक बाहेर जाईल लगेचच सामन्याला करायची सुरुवात. चला, बॅक टू द गेम. वळूयात पुढील चेंडूकडे, ज्याकडे विरेश तयार झालाय आता.
या वेळेला काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट करायचा प्रयत्नात होते विरेश. जेव्हा कधी अशी चूक होते ना तेव्हा हेच पाहायला मिळतं मित्रांनो. आता वाईट तर आलाय आणि त्यासोबतच ही एक धाव सुद्धा आणि 1 ओव्हरची ताकीद सुद्धा. म्हणजेच काय तर जास्त एफर्ट लावायला गेली शॉर्ट बॉल करण्याकरिता आणि त्याचमुळे आता ही अतिरिक्त धाव देखील आली. विरेशने याआधी सुद्धा या ओव्हरमध्ये ना या पहिल्या त्याच्या ओव्हरमध्ये शॉर्ट बॉल हाताळला होता. त्याचं एक्झिक्युशन अगदी परफेक्ट होतं पण या वेळेला बॉलमध्ये बाउन्स खूप जास्त आणि त्याचमुळे वाईट बॉल आलाय. धाव संख्या 19 झाली आहे. आता धावा कराव्या लागतील. धावा तुम्हाला मोठ्या संख्येने बनवाव्या लागतील. या वेळेला लोअर फुल टॉस होता. आओ देखा ना ताव सीधा भेज दिया है दूसरे गाव. अजून एक मोड आहे UCPL सिक्सर. या षटकारानंतर धाव संख्या आता भरारी घेते. 25 धावांवर जाऊन पोहोचली आता ही धाव संख्या. अविनाशी चूक का झाली कारण याआधी तुम्ही काहीतरी वेगळं करायला गेलात त्यानंतर तो अतिरिक्त एक बॉल मिळाला आणि त्यानंतर चूक झाली आणि त्यावर लोअर फुल टॉसवर मोठा उत्तुंग षटकार. म्हणजेच काय तर एक्स्ट्रा एफर्ट कधी कधी धोकादायक ठरू शकतो. या वेळेला वडा बॉल वडा डिलिव्हरी. या वेळेला घडलंय काय रनआउटची एक सहज सोपी संधी आणि या वेळेला षटकार ज्यांनी लगावला होता तोच फलंदाज जातोय आता बॅलन्सच्या दिशेने. नवीन फलंदाज लवकर येऊ द्या मैदानाच्या आत. बॅट्समन लवकर जायचंय. इतका वेळ आपण मैदानात उभा राहून चर्चा करताय मित्रांनो. षटकार आला पण त्यानंतर एक परफेक्ट रिप्लाय देखील विरेशने दिलाय आणि खूप जास्त पुढे येऊन ठेपले होते फलंदाज आणि त्याचमुळे आता बाद देखील झाले. वळूयात मॅचकडे पुन्हा एकदा. आपण पाहतोय दोन्हीही विजेता संघ यांच्यामधील मॅच म्हणजेच VPAS स्ट्रायकर्स आणि IH स्टार्स असे दोन्ही संघ आहेत. यशांक एका बाजूला आपण पाहतोय कर्णधाराच्या भूमिकेत तर दुसऱ्या बाजूला रियॉन. 2 मॅच प्रयत्न त्यांनी केले होते पण फलंदाजीमध्ये तितकासा त्याला साथ त्याच्या बॅटने दिली नाहीये. पण अजूनही काहीही बिघडलेलं नाहीये. क्रिकेट प्रत्येक वेळेला प्रत्येकाला 2 संध्या देते मैदानाच्या आत. यावेळेला अजून एक चांगला बॉल पण वाईड बॉल. आता पंचांचा निर्णय आलाय. रिव्ह्यू आता घेण्यात येतोय. पुन्हा एकदा वॉर झोन मध्ये आपण जाणार आहोत पाहायलाय की नक्की घडलंय काय. आपण जर पाहिलं तर फलंदाज थोडेसे शफल तर नक्कीच झाले होते पण आता बॉल गेलाय कुठे आणि घडलंय काय. आमच्या वॉर रूममध्ये आमचे सर्वच कमिटी मेंबर्स त्या ठिकाणी पाहनिशा करतील आणि त्यांचा निर्णय देखील आमच्यापर्यंत पोहोचवतील आणि तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. ऑन फील्ड अंपायरचा कॉल तर वाईड असा झालाय पण आता पाहूया नक्की घडलंय काय. वाईड बॉल असाच निर्णय आलाय. म्हणजेच काय तर रिव्ह्यू आता होईल लॉस्ट आणि पुन्हा एकदा पंचांचा निर्णय अगदी तटस्थ उभा राहतोय की येस इट इज अ वाईट बॉल. UCPLचा महासंग्राम आपण पाहतोय मैदानाच्या आत. दोन्ही विजेता संघ आता खेळतायत. यावेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि ही झेल सुद्धा. पुन्हा एकदा फलंदाज होतोय बाद. अजून एक UCPL विकेट डाऊन. चला नवीन फलंदाज लवकर येऊ द्या.
अजून एक विकेट आपण पाहतोय. वारंवार आता रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये आपण विकेट गमावताय आणि त्या विकेट गमावत असताना धावा कुठे ना कुठे आता दिसत नाहीयेत. विरेश चांगलीच गोलंदाजी करतोय या देखील सामन्यामध्ये. त्याला माहिती आहे महत्त्वाचा सामना आहे, महत्त्वाची प्रतियोगिता सुद्धा आहे. यावेळेला स्लो ओव्हर वन क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि चांगली फिल्डिंग सुद्धा. आउटफील्ड थोडंसं आपण तिकडे जर पाहिलं ना तर इतकंसं क्लिअर नाहीये, पण त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षक झालंय. फक्त आणि फक्त एक धाव, शेवटचा एक बॉल आता शिल्लक असेल. 27 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. मोठा स्ट्रोक आता येईल का? या आधी एक स्लोवर वन आपण पाहिला. यावेळेला व्हॉट अ स्ट्रोक. बॅट आणि बॉलचा दर्जेदार संपर्क. चेंडू जसा बॅटला लागला ना त्यावर 6 धावांची मोहर होती. बिग हिट, सिक्सर, UCPL षटकार. षटकार आलाय बॅट मधनं फलंदाजाच्या. अगदी बॅटला असा बॉल लागला ना तेव्हाच कळलं होतं की हा बॉल सीमारेखेच्या बाहेरच जाईल. 6 धावा. ब्रँडेड फटका सुद्धा. षटकार. दुर्वेश नवीन गोलंदाज. यावेळेला स्लॉट मध्ये होता हा बॉल. फलंदाजाला सुद्धा माहिती आहे ही चूक झाली आहे त्याच्याकडनं, पण महत्वाचं म्हणजे हा डॉट बॉल आलाय. धावगती आता वाढवावी लागेल. हळूहळू आपण या डावाच्या समाप्तीकडे येतोय. धावसंख्या वाढवावी लागेल. यावेळेला समोरची दिशा तर निवडली आहे. बॉल अगदी उंच आहे आकाशात. क्षेत्ररक्षक खाली येत आहेत बॉलच्या. चूक होणार नाही. दुर्वेशा खात्यात अजून एक सफलता. नवीन फलंदाज बिना कुठला वेळ घेता लगेचच मैदानाच्या आत या. अजून एक विकेट डाऊन. मोठे स्ट्रोक आता येत नाहीये आणि ज्यांनी तो एक षटकार लगावला होता तो बराच वेळ आता नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने आपण त्यांना पाहतोय. दुर्वेश पुन्हा एकदा तयार होतील. गतीमध्ये परिवर्तन. हलक्या हाताने खेळले. अगदी सेन्सिबल बॅटिंग. ज्यांनी षटकार लगावला होता त्यांना पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर आणण्याचं काम आता केलंय फलंदाजाने. धावसंख्येचा जर उल्लेख केला तर धावसंख्या आतापर्यंत 34 धावा. यावेळेला व्हाईट बॉलचा कॉल येईल. लेग स्टंपच्या बऱ्याच बाहेर. ड्रिफ्टिंग डाऊन द लेग. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांतर्फे. पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडंसं थांबावं लागेल आपल्याला, कारण शेवटचा बस स्टॉप आहे या ठिकाणी आणि त्याचकरिता आपण पाहतोय मॅच 2 मिनिटं थांबणार आहे. पण पुन्हा एकदा आपण उल्लेख करतोय UCPL म्हणजेच उत्तम चौक प्रीमियर लीग या प्रतियोगितेचा. उत्तनमधील प्रत्येक खेळाडूंकरिता एक सुवर्ण संधी आपला गेम दाखवण्याकरिता. धावसंख्येचा उल्लेख जर केला तर 35 धावा, 35. आणि आज आपण जर पाहिलं तर अजून एक नवा दिवस आहे, पण खेळ तुम्हाला तोच दर्जेदार दाखवावा लागेल, कारण प्रत्येक उत्तनकर प्रत्येक चौकवासी तुमचा खेळ पाहतोय. मग तो मैदानाच्या आतनं असो किंवा मैदानाच्या बाहेरून किंवा YouTube लाईव्हवर तो खेळ तुम्हाला दाखवावा लागेल. अजूनही काही बिघडलेलं नाहीये. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे. मोठे स्ट्रोक तुम्ही खेळू शकता. याच स्ट्रोकचा प्रयत्न केला होता, पण आता कर्णधार आहेत त्या ठिकाणी. अगदी सोपा सहज झेल देऊन फलंदाज होतोय बाद.
कधी आम्ही सांगितलं की गाड्या घेऊन जाऊ नका, मित्रांनी असं ऐकलं की गाड्या इथूनच घेऊन जा, म्हणूनच ते मोठ्या संख्येने तिकडूनच गाड्या नेत आहेत. धावसंख्या 35 आपण पाहतोय आणि अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. किती धावांपर्यंत मजल मारू शकतात आता पाहावं लागेल. नवीन फलंदाज आलाय मैदानाचा जॉयसनला त्याचे कर्णधार पासून सर्व खेळाडू सांगत असतील, जॉयसन मोठा फटका मार, धावसंख्या पुढे ने. अजून एक चांगला बॉल, गतीमध्ये हे परिवर्तन होतं. अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळलाय आणि जाऊन विसावलाय तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातात. अजून एक डॉट बॉल. चांगलीच गोलंदाजी करतोय दुर्वेश, यावेळेला संधीच देत नाहीये मोठे स्ट्रोक खेळण्याची. दुर्वेशला देखील माहिती आहे की माझ्यावर भरोसा दाखवत मला हे षटक हाताळण्याकरिता बोलवलं गेलंय. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या डावातील. यावेळेला फुल टॉसवर फुल टोल वसूललाय आणि फेकून दिलाय बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेखाच्या बाहेर. धावा मिळतील पूर्ण 6. हा येतोय अजून एक UCPL षटकार बिग हिट. आणि नक्कीच 4 षटक तुम्हाला हाताळण्याकरिता 20 मिनिटं देण्यात आलेली होती आणि नक्कीच त्या पूर्ण टाइम मध्येच तुम्ही ते 4 षटकं पूर्ण केलेले आहेत. म्हणजे डिसिप्लिन क्रिकेट देखील झालंय आणि म्हणूनच जशी फील्ड सेटअप होती तुम्हाला त्याचप्रमाणे लावता येईल. ओव्हर क्रमांक 5 करिता आता पाहूया कुठला नवीन गोलंदाज आता आमंत्रित करण्यात येतोय. दुर्वेशने चांगलीच गोलंदाजी केली होती पण त्या शेवटच्या चेंडूवर चूक करून बसले आणि मोठा फटका आला त्यांच्या विरोधात. धावसंख्या आपण जर आता पाहिली तर 41 वर जाऊन पोहोचली आहे आणि अजूनही शेवटचे 6 चेंडू असतील शिल्लक मैदानाच्या आत. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी बॉल कुठे बॅट कुठे हे कळलंच नाहीये आणि त्याचमुळे हा डॉट बॉल येतोय. आता जसा उल्लेख केला होता ना की तुम्हाला बॉल आता मिडल करावा लागेल. तुम्हाला शेवटच्या 5 चेंडूंमध्ये किमान 10 धावा तरी कराव्याच लागतील, अन्यथा VPA स्ट्रायकर्सकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. पहिला बॉल डॉट येतोय. स्लॉग ओव्हरचा खेळ पाहतोय आपण मैदानाच्या आत. फर्स्ट बॉल डॉट. यावेळेला पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयास होता. 1 धाव पूर्ण झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. पुन्हा एकदा कर्णधार स्वतः आले त्या ठिकाणाहून आणि एकच धाव फक्त. या एका धावेनीची धाव संख्या आता पुढे सरसावते ती म्हणजे 42. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील पहिल्या डावातील. वळूयात पुन्हा एकदा मॅचकडे. अगदी मोठे फटके खेळण्यापासून रोखून ठेवले आतापर्यंत तरी गोलंदाजांनी. यावेळेला हा वाईड बॉल असणार आहे. अगदीच वाईड बॉलचा निर्णय आलाय पंचांचा आणि तुमच्याकडे रिव्ह्यू देखील नाहीये, म्हणूनच पंच आता जे काही सांगतील त्यावरच तुम्हाला भरोसा ठेवावा लागेल. चांगलाच बॉल होता मी तर म्हणेन, पण ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर आणि जरी शफल वाईड असला तरी याचा अर्थ हा नाहीये की तुम्ही अगदीच बाहेर बॉल चेंडू हाताळाल आणि म्हणूनच पंचांनी सांगितलं येस इट इज अ वाईड बॉल. यावेळेला संधी होती यावेळेला आणि येस संधीचं परिवर्तन केलंय देखील 4 धावांमध्ये. अजून एक UCPL ब्रँडेड चौकार. चौकार आलाय, महत्वाचा चौकार आलाय. ज्या षटकाची आतुरतेने ते वाट पाहत होते ना, 30 षटक सुरू झालंय आणि आता धावा देखील येऊ लागल्यात. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव तर मिळेल. स्वतःकडे स्ट्राईक आता घेतील का हे पाहावं लागेल. बॅटिंगच्या दिशेने आलाय हा थ्रो आणि जोपर्यंत थ्रो होईल या 2 धावा अगदी सहजरित्या धावून पूर्ण देखील केल्या आहेत. व्हॉट अ ब्रिलियंट रनिंग बिटवीन द विकेट्स. येस नो वेट या 3 कॉलमध्ये या 2 धावा पूर्ण झाल्यात आणि थ्रो करण्याकरिता आपण जर पाहिलं ना तर 2 सेकंडचा विलंब झाला होता क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याची संधी घेत असताना या 2 धावा देखील पूर्ण झाल्यात.
धावसंख्या पुढे सरकतायत 48 48 धावा आपण पाहतोय आणि अजूनही संधी आहे तुमच्याकडे मोठे स्ट्रोक्स खेळण्याची. फक्त गरज आहे ती बॅट आणि बॉलचा उत्कृष्ट संपर्क होण्याकरिता. पाहूया का तो संपर्क होईल, अन्यथा गोलंदाज भाव खाऊन जाईल या षटकात. 49 धावा झालेल्या आहेत. 49. महत्वाचे आता काही चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातले. पाहूया गोलंदाज की फलंदाज कोण बाजी मारेल यावेळेला. यावेळेला दिशा आहे कव्हरची. वेकंट एरिया आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. नाही थांबवू शकणार बॉल. हा देखील बॉल होतोय फरार. धावा मिळतील 4. अजून एक UCPL ब्रँडेड चौकार. बॉल तितकासा खराब नव्हता. बॉल अगदी जर पाहायला गेलं ना तर डॉट बॉल अन्यथा झाला असता तर सर्वांनी सांगितलं असतं वेल बोल्ड, पण त्यावर आता चौकार आलाय कारण तो स्ट्रोक चांगला होता. टेक्निकली ह्या स्ट्रोक खेळलाय तुम्ही आणि चौकार देखील आता आपल्या नावावर केलाय. 53 धावा. या वेळेला खूप जास्त शफल करत स्ट्रोक खेळण्याचा प्रयास होता. डाव क्रमांक 1 आता पूर्ण होईल. 53 धावा आपण पाहतोय आणि 54चं लक्ष असेल इनिंग क्रमांक 2 मध्ये. चला जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा वळणार आहोत आपण मॅच कडे. इनिंग क्रमांक 2 होईल सुरुवात. 54 धावांचं आहे लक्ष. तोपर्यंत संधी देऊया आपल्या डीजे मास्टरला. आपण वळतोय पुढील मॅच कडे. टीम चिंतामणी साहिल स्पोर्ट्स आणि श्री गणेश गोराई कर्णधार लगेच यायचंय. आपण टॉस बॉक्स कडे आता कॅमेरा पॅन करणार आहोत. दोन्ही संघ नायक देखील त्या ठिकाणी उपस्थित असतील. चला भावेश आपण देखील यायचंय. चिंतामणी साहिल स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहणार आहोत श्री गणेश गोराई या संघाला. आपण पाहता UCPL म्हणजेच उत्तम चौक प्रीमियर लीग. अगदी दर्जेदार आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. गेली कित्येक वर्ष उत्तम चौक या गावाने एकूण 1 दर्जेदार खेळाडू देखील दिले आहेत. मग त्यामध्ये जर नाव घ्यायचं झालं तर ज्यांनी ISPL देखील खेळली तोच मॅकमिलन गोविंद याच गावाला बिलॉंग करतो. ज्यांनी कृष्णा सातपुतेची विकेट घेतली तोच रायनल इतूर देखील याच गावाला बिलॉंग करतो. ज्याच्या नावावर मोठमोठे षटकार लावण्याची किमया आहे तोच नवीन पाटील सुद्धा याच गावाला बिलॉंग करतो. मग अभिषेक असतील, प्रतीक घऱ्या असतील, ॲस्टल असेल, असे कितीतरी अनगिनत खेळाडू याच गावाने आपल्याला दिलेत आणि त्याच गावात आपण आज UCPLचा थरार अनुभवत आहात, पाहत आहात. आणि त्याचकरिता पुढील टॉस करिता आता मी आमंत्रित करतोय चिंतामणी साहिल स्पोर्ट्स आणि श्री गणेश गोराई दोन्ही कर्णधार लगेच यायचंय. पीटर गुप्सुल दादांच्या शुभ हस्ते आपण तो टॉस करणार आहोत. तर पीटर दादांना विनंती आहे आपण मंचावर यायचंय. आपण टॉस करणार आहोत पुढील मॅच साठी. चला माझा आवाज जर कर्णधारांपर्यंत पोहोचत असेल तर यायचंय लगेच श्री गणेश गोराई आणि चिंतामणी साहिल स्पोर्ट्स. चला मला वाटतं गोराई संघाचे कर्णधार आलेले आहेत. भावेश तू देखील लगेच ये. माझा आवाज जर तुझ्यापर्यंत पोहोचत असेल भावेश टॉस साठी लगेच या. या सर आपण देखील मंचावर यायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत पुढील मॅचचे. आपले सर्वच मान्यवर आपल्या गावातील प्रतिष्ठित रहिवासी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला आता भावेश आलेत आणि श्री गणेश गोराईचे कर्णधार सुद्धा आलेत. या भावेश
आणि नक्कीच दोन्हीही संघ आता सज्ज आहेत, आपले मान्यवर देखील आहेत. कोण कॉल करेल? एका बाजूला USA आहे, एका बाजूला लिबर्टी आहे. चला, चिंतामणी साईल स्पोर्ट्स आता कॉल करतील. USA की लिबर्टी? तुझं लक्षात नव्हतं. चालेल, परत करूयात. लिबर्टी असा कॉल आलाय आणि घडलंय काय? युनायटेड स्टेट्स असा आता निर्णय आलाय. सर, काय निर्णय असेल तुमचा? पहिला मॅच चांगलीच बॅटिंग तुम्ही केली होती आणि निर्णय तुमच्या पक्षात नव्हता, पण आता महत्त्वाची मॅच ही जर मॅच हरलात तर नक्कीच स्पर्धेच्या बाहेर तुम्हाला जावं लागेल. सर्वप्रथम तुमचा निर्णय काय? आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि कमीत कमी रनामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि सर, मी तुमची बॅटिंग पाहिली पहिल्या डावात. ज्या प्रकारे तुम्ही खेळत होता तर कुठल्याही अँगलने तुम्ही 40+ तर वाटत नव्हतात. काय रहस्य आहे सर इतके वर्ष या लेवलचं क्रिकेट खेळत राहण्याचं? जोपर्यंत क्रिकेट आहे तोपर्यंत खेळणारच आहे. आणि काय म्हणाल UCPLच्या आयोजनाबद्दल? किती आनंद असतो तुम्हाला ही स्पर्धा खेळण्याकरिता? आयोजन एकदम दमदार आयोजन आहे आणि मी पूर्ण कमिटीचा आभार मानतो की त्यांनी या टायमाला मला ओनरशिप दिली. खूप 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 धन्यवाद त्यांच्यासाठी. तर हे होते श्री गणेश गोराई संघाचे कर्णधार. त्यांनी नाणेफेकीचा कौल आता जिंकलाय. गोलंदाजी ते करणार आहेत. जास्त वेळ न घेता भावेश तुम्हाला करायची फलंदाजी. वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ओव्हर टू यू कॅमेरामॅन. मॅच आपण सुरुवात करणार आहोत. थँक्यू. पहिल्या चेंडूवर यावर काय स्ट्रोक खेळलाय. 4 धावा. मॅचला झाली आहे सुरुवात आणि आता मॅचला सुरुवात झाल्या असताना चौकार देखील आलाय कव्हरच्या दिशेने. दोन्ही विजेता संघ मैदानाच्या आत आता जद्दोजहद करतायत. चौकार आलाय मॅचच्या पहिल्याच बॉलवर. मैच के पहले ही बॉल पर यहां पर एक बड़ा स्ट्रोक लगाया है. अब चेस को यहां पर हुई है शुरुआत. 4 रन बटोरे हैं मैच के पहले ही गेंद पर. VAPS ये वही टीम है जिन्होंने 80 रन बिल्कुल हंसते खेलते यहां पर चेस किए थे. इस बार बैट की एज है. बैट की एज बिल्कुल है और बल्लेबाज अंपायर का निर्णय आने के पहले ही मैदान के बाहर गए थे. मतलब क्या, बहुत ही बढ़िया स्पोर्ट्समैनशिप यहां पर. पहले बॉल पर वो बढ़िया स्ट्रोक आया था लेकिन उसके बाद अब बॉलर ने की है कमबैक और उन्हें अब फील्डर भी है उन्हीं सराहना करते हुए कि जी हाँ, आप खुद से आप मैदान के बाहर जा रहे थे. चलिए, अब विकेट हो चुके हैं डाउन और फिर एक बार मौका देंगे हमारे डीजे को. आपल्याकरिता हा पहिला कॉल आहे. यानंतर इतका वेळ घेऊ नका फलंदाज तयार करण्याकरिता. अगदी तो फलंदाज 30 यार्ड सर्कलवर येऊन थांबला होता, त्यानंतर आपण मैदानाच्या आत आलात. थोडंसं डिसिप्लिन आपल्याला मेंटेन करावं लागेल कारण महत्त्वाची स्पर्धा आहे. उत्तरमधील सर्वात बहुनामांकित आणि बहुचर्चित अशी प्रीमियर लीग आपण खेळत आहात. पहिल्या चेंडूवर जरी चौकार आलेला असला त्यानंतर बॉलरने केलेलं ते कमबॅक आपण पाहतोय. चला, टायमर. येस, टायमर आपण लावलेला आहे आणि त्या टायमरने आता टायमर थांबणार नाहीये. आम्ही दोन्ही संघांना ती निवेदन करतोय. फक्त बॅटर इन होत असताना तो टायमर आपण पॉज करतोय याचं देखील नोंद आपण घेतली आहे आणि त्या गोष्टीची तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. यशांक आलाय आता मॅचमध्ये. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या संघाचा कर्णधार सुद्धा. आता मॅच वेगळी आहे, स्पर्धा तीच आहे आणि गेम सुद्धा तोच तुम्हाला दाखवावा लागेल. अन्यथा पुन्हा तेच 1 वर्ष वाट पाहावी लागेल. महत्त्वाची मॅच आहे. दोन्ही विजेता संघ आहेत आणि जर या मॅचमध्ये आपण जिंकलात तर अगदी आजच्या दिवसामधून आपण उत्तीर्ण पास होऊन जाल. यावेळेला लोअर फुल टॉसचा बॉल होता. वॉट अ फिल्डिंग. ज्या ठिकाणी 2 धावा अगदी सहजरित्या मिळाल्या असत्या त्या ठिकाणी ही एकच धाव. एकाच धाब्यावर मानावं लागतंय समाधान आणि एका धावेनेशी धाव संख्या आता पुढे सरकते 5. टायमर आपण नक्कीच लावलाय. या गोष्टीकडे दोन्ही संघांनी लक्ष द्यायचंय.
5 धावा आपण पाहतोय धाव फलकावर आणि अजूनही आपल्याला धावा करायच्या आहेत. 54 धावांचं लक्ष आहे. 50 धावांची अजूनही गरज मैदानाच्या आत. यावेळेला काहीतरी वेगळं करायचा प्रयास होता पण अगदी डॉट बॉल आलाय. आता इतकी रिस्क घेऊन फक्त आणि फक्त तुम्हाला धावा किती मिळाल्या असत्या त्या म्हणजे 2, कारण त्या ठिकाणी घोषांकित क्षेत्र आहे. तर कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. याप्रमाणेचे फटके तुम्हाला जास्त रिस्कमध्ये टाकू शकतात. पण काय कमबॅक केलंय गोलंदाजाने. अगदी फ्रँकला पूर्ण या ठिकाणी क्रेडिट जात आहे. चौकार जरी आलेला असला ना तरी त्यानंतरचा कमबॅक अगदी उल्लेखनीय. यावेळेला वॉट अ स्ट्रोक, शॉट ऑफ द डे. मी तर म्हणेन किती धावा मिळतील? 4 धावा. वॉट अ स्ट्रोक, वॉट अ प्लेयर. 4 धावा, चौकार. माझे साथी समालोचक आणि आमचे जवळचे मित्र अय्याज यांचं देखील पुन्हा शुभागमन झालंय. ओव्हर टू यू मिस्टर अय्याज. थैंक यू गौरांग. ठीक है, 54 रनों का लक्ष्य रखा. पहले ओवर में 9 रन बन चुके हैं जहां 1 विकेट गवा दिया है. कहीं ना कहीं बैट्समैन को फॉलो करना चाहते थे. गेंद थोड़ी सी जड़ में करने का प्रयास था, पर गेंद डाउन द लेग साइड. वाइड का इशारा आता हुआ 10 रन बनते हुए. देखिए क्रीज पे एक तरफ है वीरेश और दूसरी तरफ है ईशान कोहली. मतलब 2 भाई दोनों तबाही इस वक्त क्रीज पे मौजूद, और साथ में उनके टीम के खिलाड़ी फ्रैंक. फिर एक बार रिवर्स हिट खेला है. सीधे उंगली से ही नहीं सही, उंगली को टेढ़ा करना पड़ा है और गेंद को डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर ये चौका जड़ा है. यस डीजे. पहले ओवर में 14 रन बन चुके हैं. 54 रनों का लक्ष्य है और क्या शुरुआत की है. अब 40 रनों की जरूरत है. मतलब प्रति ओवर 10 के रन रेट से खेलना है. और स्ट्राइक पे एक घातक बल्लेबाज यशांक कोहली, पिछले मैच का मैन ऑफ द मैच और एज अ आइकॉन ऑन मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ. राउंड विकेट आते हुए 2 खिलाड़ी ऑन साइड में सर्कल के बाहर नजर आ रहे हैं. पहली गेंद लेके लियोन यशांक के लिए. थोड़ी सी जड़ में गेंद की थी, रन लेना चाहते थे, बड़ी शॉट के लिए गए थे. बैट के निचले हिस्से को लगते हुए शॉट मिड विकेट पे जहां खिलाड़ी मौजूद. पहली गेंद डॉट के रूप में आते हुए. बढ़िया गेंदबाजी आयल स्टार्स की तरफ से. पूरे मैन ऑफ द मैच की ट्रॉफी, ये पूरे स्पॉन्सरशिप अगर देखा जाए तो आयल स्टार्स के ऑनर अजमल शेख की तरफ से दिए गए इस उत्तन चौक प्रीमियर लीग सीजन 5 के. फिर एक बार लियोन. राउंड विकेट आते हुए यशांक कोहली के लिए. इस वक्त धीमी गति की गेंद थी, उसे उठा दिया है. ऑन साइड में गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. इस चौके के साथ स्कोर होता हुआ 18 रन. बढ़िया बल्लेबाजी. खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता हुआ. पिछली आखिरी 2 गेंदों पे 2 बाउंड्री लगाए थे वीरेश ने, और उसके बाद बड़े भाई कहाँ रुकने वाले हैं, क्योंकि दोनों भाई दोनों तबाही इस वक्त क्रीज पे मौजूद. कदमों का इस्तेमाल किया, अलोंग द कारपेट खेला, एक्स्ट्रा कवर के पास थ्रो थोड़ा सा खराब आया, जहां 1 रन कंप्लीट किया. थोड़ा सा ओवर थ्रो हुआ, कोई बैकअप मौजूद नहीं था, और जिसका फायदा दोनों बल्लेबाजों ने उठाया. तीसरे के लिए पलटे थे पन को ही 2 रन कंप्लीट करते हुए 2 रनों के साथ स्कोर होता हुआ 20 रन. अब रनों की जरूरत है 34, और दूसरा ओवर चलता हुआ 3 गेंदें हुई है. 21 गेंदों में 34 रन.
कहीं ना कहीं टीम के ऑनर ओबेश खान काफी खुश हो गए अपने टीम के परफॉर्मेंस से। फिर एक बार लियोन तैयार ईशान कोहली के लिए। अभी भी 2 खिलाड़ी ऑन साइड में सर्कल के बाहर। फिर एक बार जड़ में करने का प्रयास था, उसे अलोंग द कारपेट खेला है मिड विकेट काउ कॉर्नर पे जहां खिलाड़ी मौजूद है। दूसरे के लिए पलटे थे जॉयसन वहां मौजूद। सिर्फ 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। 1 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 21 रन। अब स्ट्राइक पे आते हुए वीरेश छोटे भाई, घातक बल्लेबाज है, मनूरी की तरफ से खेलते हैं। ये दोनों बल्लेबाज एक ही टीम से खेलते हैं और आज उत्तन चौक प्रीमियर लीग में भी एक ही टीम से खेल रहे। वीरेश राइट हम राउंड विकेट लियोन वीरेश के लिए। पहले ही सफल हुए, जगह बनाने की कोशिश ऑफ साइड में खेलना चाहते थे पर गेंद बल्ले पे आई नहीं और गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में डॉट के रूप में गेंद आते हुए। बढ़िया गेंदबाजी, जगह बना के खेलने का प्रयास था जहां इनफील्ड में 5 खिलाड़ी सर्कल के अंदर मौजूद है, उसका फायदा उठाना चाहते थे। गेंद टिप्पा खाने के बाद स्किट होते हुए विकेट कीपर के दस्तानों में डॉट के रूप में आते हुए गेंद। फिर एक बार इस ओवर की आखिरी गेंद मैंडेटरी पावर प्ले की। लियोन टू वीरेश, कदमों का इस्तेमाल किया और गैप ढूंढ लिया है। और जब गैप में गेंद चली जाएगी कि गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए। दो ओवर समाप्ति के बाद 25 रन बोर्ड पे लग चुके हैं जहां 1 विकेट गंवा दिया है। और बल्लेबाजी, क्या बल्लेबाजी हो रही है यशांक कोहली और एक तरफ वीरेश कोहली। जैसे एक बड़ा शॉट आता है स्ट्राइक को रोटेट करते हैं, अपने छोटे भाई को देते हैं, छोटे भाई भी उस कदमों का इस्तेमाल करके गैप में गेंद को भेजा था और एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर जहाँ आउटफील्ड काफ़ी तेज है और दनाते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई थी 4 रनों के लिए। स्कोर पहुंचा है 25 रन 1 विकेट के नुकसान पे। अब रनों की जरूरत है 29 और गेंदें बची है 18। और गेंदबाजी के लिए रियान बेचरी, बढ़िया स्ट्रोक्स, आवाज बहुत अच्छी आई है और दूरी भी उतनी लंबी पाई है। गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। इन पे प्रहार डाल दिया है। देखिए मजबूत कड़ी के ऊपर प्रहार किया है इस वक्त यशांक कोहली ने रियान बेचरी के ऊपर। इस वक्त धीमी गेंद थी, इस वक्त अंदरूनी किनारा लगते हुए गेंद जाते हुए डीप फाइन लेग पे जहां कहीं ना कहीं जो बॉल है, जो दीवार है उसको लगते हुए थोड़ी सी डाइवर्ट होते हुए शॉर्ट फाइन लेग के पास आई और 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। 1 रन के साथ स्कोर होता हुआ 32 रन। अब 22 रनों की जरूरत है। ठीक है, बड़ा हिट लगाया फिर स्ट्राइक छोटे भाई के पास दे दिया है। वीरेश और रियान बेचरी विकेट की तलाश है। इस जोड़ी को तोड़ने के लिए उन्हें ये ओवर थमाया गया है, क्या उसमें कामयाब हो गए या नहीं। रिवर्स हिट, जबरदस्त शॉट, डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर 6 रन।
देखिए उल्टी तवे पे भी रोटी सेकना आता है वीरेश को, और इससे पहले भी वो रिवर्स हिट खेला था, और इस बार पहली गेंद पे एक बड़ा शॉट आया था यशांक के बल्ले से, स्ट्राइक को रोटेट करके वीरेश के पास दिया, और फिर उनके बल्ले से भी वो एक स्विच हिट देखने मिलता हुआ 6 रनों के लिए। स्कोर बढ़ता हुआ इस 6 रन के साथ 38 रन। थोड़ा सा प्रेशर में दिख रहे इस वक्त रियान बिचरी। इस वक्त फिर एक बार मन बनाया था स्कूप करने का, गेंद काफी तेज की थी और ऑफ स्टंप के काफी बाहर रखा था, और उस वजह से गेंद थोड़ा सा बाउंस लेते हुए विकेट कीपर के दस्तानों में पहुंची। स्कोर अभी भी रुका हुआ है 38 रन। 16 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए VPSAS स्ट्राइकर्स रियान। इस वक्त अपील की जा रही है, लगता बल्ला लगा था पर वहां खिलाड़ी मौजूद था। फिर एक बार रिवर्स हिट। ठीक है, प्रेशर बनाने का प्रयास लगातार जारी है क्योंकि 2 बड़े हिट आ गए इस ओवर में। 13 रन बन चुके हैं। इस ओवर को और बड़ा करने का प्रयास है यहाँ विरेश कोहली के तरफ से। स्कोर अभी भी 38 रनों पे रुका हुआ है। 16 रनों की जरूरत है इस ओवर की आखिरी गेंद। रियान बिचरी क्या वापसी करेंगे? फिर एक बार रिवर्स हिट। कम से कम इस ओवर में ना 3 रिवर्स हिट खेलने का प्रयास किया गया, उसमें एक बार सफलता हासिल हुई थी। आखिरी गेंद भी डॉट के रूप में जाते हुए 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर होता हुआ 38 रन, 1 विकेट के नुकसान पे VPAS स्ट्राइकर्स। सोलह रनों की जरूरत है और अपने स्पेल का दूसरा ओवर लेके फ्रैंक आते हुए जानते हैं कि इस जोड़ी को तोड़ना है, और अगर इस मैच में कमबैक करना है तो विकेट लेना बहुत ज़रूरी है। जैसे ट्रेन में आप सफ़र करते हैं तो टिकट लेना ज़रूरी होता है, वैसे ही क्रिकेट में विकेट लेना बहुत ज़रूरी है। वही विकेट की तलाश में अपने स्पेल का दूसरा ओवर लेके फ्रैंक एज आइकॉन है, और जिम्मेदारी काफ़ी बड़ी है आज स्टार की तरफ से। राइट हम ओवर द विकेट यशांक कोहली के लिए। बढ़िया गेंद, बढ़िया गेंद। इन कटर थोड़ा सा टप्पा खाने के बाद नीचे रहते हुए आड़े बल्ले से खेलना चाहते थे। गेंद थोड़ी सी लो बाउंस रहते हुए विकेट कीपर के हाथों में पहुंची। गेंद डॉट के रूप में आते हुए पिछली 4 गेंदें लगातार डॉट आई है। फिर एक बार फ्रैंक राइट अप ओवर द विकेट। बढ़िया हाइट है और बाउंस मिलता है उनको, उसका फायदा। फुल टॉस गेंद कर दी, कहीं ना कहीं ये देखना है। नो बॉल का इशारा आ चुका है स्क्वायर लेग एम्पायर द्वारा। यहाँ दूसरे रन के लिए निकल पड़े, थोड़ा सा थ्रो खराब आया पर बढ़िया बैकअप। नो बॉल का इशारा आता हुआ, और वेस्ट हाइट के ऊपर जहां अब मौका है फ्री हिट का। इससे पहली गेंद बहुत बढ़िया थी। नो +2 मतलब 3 रन आए, अब 13 रनों की जरूरत है, और अब फ्री हिट का इशारा मतलब खाना पीना है और बिल नहीं भरना है। इकतालीस रन बन चुके, 13 रनों की जरूरत है। गेंदे बची है 11, और यह मौका है। यशांक कोहली ऐसे मौके छोड़ते नहीं है। फिर एक बार फ्रैंक, जड़ में गेंद थी, लो फुल टॉस थी, उस गेंद को ड्राइव किया है जहां मिड विकेट पे खिलाड़ी मौजूद है। बढ़िया थ्रो आया, थोड़ा सा आगे जाना पड़ा रियान को गेंद को कलेक्ट करने के लिए। सिर्फ 1 रन से ही संतुष्ट होना पड़ेगा। 1 रन के साथ स्कोर होता हुआ 42 रन। अब 10 गेंदों में 12 रनों की जरूरत है, और स्ट्राइक पे आते हुए वीरेश कोहली। बड़े भाई और छोटे भाई की एक बढ़िया साझेदारी इस वक्त चलते हुए मैदान में। अब जो डीप एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी है उसे सर्कल में बुला लिया गया है, और शॉर्ट थर्ड मैन का खिलाड़ी उसे डीप थर्ड मैन पे भेज दिया गया है। फ्रैंक कहीं ना कहीं बैट्समैन को फॉलो करना चाहते थे, पर गेंद डाउन द लेग साइड। वाइड का इशारा आता हुआ इस एक्स्ट्रा रन के साथ स्कोर होता हुआ 43। 11 रनों की जरूरत है, गेंदें बची है 10। विकेट की तलाश में, और विकेट से काफी
अरसा हो चुका है, पहले ओवर में विकेट गिरा था, उसके बाद कोई विकेट गिरा नहीं है और उसी की तलाश अभी भी जारी है। इस वक्त नो लुक शॉट खेलना चाहते थे, बैट का अंदरूनी किनारा लगा, शॉट फाइन लेग पे गई जहां, और ये रन आउट हो सकता है। थ्रो तो बिल्कुल थोड़ा वाइड जरूर आया, अपन एक हाथ में कलेक्ट करना चाहते थे रियोन, थोड़ी सी गलती हुई है। एक मौका था जहां रन आउट के रूप में विकेट गिर सकता था, पर एक मौका मिलता हुआ यहाँ वीरेश कोहली को। 2 रन मुकम्मल किए, 2 रनों के साथ स्कोर होता हुआ 45 रन। 9 रनों की जरूरत है, 9 गेंदे 9 रनों की जरूरत है। फ्रैंक लगातार शरीर पे गेंदे कर रहे हैं, कहीं ना कहीं जिस तरह से रूम बना के खेलने का प्रयास है वीरेश का, उसमें सफल होने नहीं दे रहे। 9 रनों की जरूरत, फिर एक बार फ्रैंक राइट अप ओवर द विकेट आते हुए वीरेश को, बढ़िया शॉट है, चिप कर दिया है मिड ऑफ के ऊपर से, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी मौजूद है, 1 रन कंप्लीट किया और बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। देखिए अंडरस्टैंडिंग भी है दोनों भाइयों के बीच में, देखा कि थोड़ा सा एक्स्ट्रा बाउंस हुआ और वहां 1 रन कंप्लीट किया और दूसरे के लिए तुरंत पलटे और 2 रन मुकम्मल कर लिए। अब 7 रनों की जरूरत है और गेंदे बची हैं 8। फ्रैंक लगातार जड़ में डालने का प्रयास कर रहे हैं, फिर एक बार इस वक्त डीप फाइन लेग पे खेल दिया है जहां डिक्लेरेशन जोन है और 2 रनों का इशारा आता हुआ। ठीक है, रन कैसे भी आए, रन आना बहुत जरूरी है और वो आते हुए दोनों बल्लेबाज लगातार बड़े शॉट खेल रहे हैं। मैच बॉल आते हुए अब 5 रनों की जरूरत है, स्कोर हो चुका है 49 और क्या बल्लेबाजी की है इन दोनों भाइयों ने, 7 गेंदों में 5 रन। ये मैच जीतेंगे तो फिर इसके बाद आखिरी क्वार्टर फाइनल का मैच खेलने मिलेगा वीपीएस स्ट्राइकर्स को। फिर एक बार फ्रैंक आइटम ओवर द विकेट, क्रीज के कोने से फेंकी हुई गेंद थी, जड़ में करने का प्रयास था और रूम बना के खेलने का प्रयास था, पर गेंद बल्ले पे आई नहीं। गेंद डॉट के रूप में आते हुए अब 6 गेंदों में 5 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। और देखना किस गेंदबाज को आमंत्रित करती है यहाँ आयत स्टार्स पानी के लिए। इसके बाद नेक्स्ट मैच श्री गणेश घोराई और चिंतामणि साहिल स्पोर्ट्स के बीच में, जहां टॉस हुआ और टॉस वो श्री गणेश घोराई ने जीता और उन्होंने गेंदबाजी का फैसला लिया है, वहीं बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है चिंतामणि साहिल स्पोर्ट्स को। ये दोनों टीमों के पास एक आखिरी मौका है, जो टीम जीतेगी यहाँ से जो टीम हारने वाली है इस मैच में उसके साथ खेलेगी, जो टीम हारेगी उस मैच में टूर्नामेंट से बाहर हो जाएगी। तो ये आखिरी मौका है दोनों टीमों के पास, श्री गणेश घोराई और चिंतामणि साहिल स्पोर्ट्स। दोनों ही टीमों में टॉस हो चुका है, टॉस श्री गणेश घोराई ने जीता, गेंदबाजी का फैसला बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है चिंतामणि साहिल स्पोर्ट्स को। वक्त को ज़ाया नहीं करना है, तुरंत मैच को शुरू करना है। इसके बाद जैसे ही मैच समाप्त होगा गेंदबाजी में तब्दीली, जॉयसन आते हुए गेंदबाजी के लिए, 6 बॉल 5 रनों की जरूरत। स्ट्राइक पे यशांत कोहली, बढ़िया गेंद बिल्कुल जड़ में गेंद थी और पेस ऑफ किया था और कहीं ना कहीं बल्ला पहला आया और गेंद थोड़ी सी लेट आई और इसके वजह से गेंद विकेट कीपर के पास पहुंचते हुए गेंद डॉट के रूप में आते हुए अब 5 गेंदों में 5 रन।
ठीक है, कभी कभी ऐसा होता है कि आपके 27 रन बन जाते हैं और जब एक छोटा टोटल होता है ना तो डिफेंड करने में कहीं ना कहीं, उसे चेस करने में कहीं ना कहीं बल्लेबाज फंस जाते हैं। बिल्कुल जड़ में गेंद थी, उस गेंद को ट्राई किया है हल्के हाथों से मिड विकेट पे जहां खिलाड़ी मौजूद है। 1 रन कंप्लीट किया, दूसरे के लिए निकल पड़े और देखना है थर्ड एम्पायर की तरफ रेफरल किया गया है। सुप्रीम कोर्ट की तरफ गुहार लगाई है हाई कोर्ट ने। चेक किया जा रहा है। चलिए सेफ है, 2 रन कंप्लीट है। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। थोड़ा सा थ्रो अगर नीचे रहता और शायद बॉलिंग एंड पे जब तक थ्रो आता, और क्या रनिंग बिटवीन द विकेट है दोनों भाइयों की। दो भाई दोनों तबाही इस मैच को कहीं ना कहीं जीत के दहलीज के पास ले जा रहे हैं ये दोनों बल्लेबाज। अब 4 गेंदों में 3 रनों की जरूरत है। जॉयसन फिर एक बार तैयार। अब एक शॉट फाइनल का खिलाड़ी, उसे शॉट मिड विकेट पे लगाया है जॉयसन। 4 गेंदों में 3 रनों की जरूरत है। स्ट्राइक पे यशांक कोहली, फिर एक बार जड़ में गेंद थी, उसे हेलीकॉप्टर ड्राइव खेला है वाइड लॉन्ग ऑन पे जहां थोड़ा सा फंबल, गौतम पाटिल मौजूद थे। एक एक रन बहुत इंपॉर्टेंट है। और जहां थोड़ी सी आउटफील्ड खराब थी वाइड लॉन्ग ऑन पे, जाके उस गेंद को फील्ड करना चाहते थे, थोड़ा सा फंबल हुआ और उसका फायदा दोनों भाइयों ने उठाया, 2 रन आराम के साथ मुकम्मल करते हुए। अब 3 गेंदों में 1 रन की जरूरत है और सारे खिलाड़ी थोड़े से सर्कल में अब बुलाए जा रहे हैं। क्योंकि यही टीम है जो पहले मैच में 80 रनों का लक्ष्य चेस कर लिया था और ये 54 रन भी बड़ी आसानी से चेस करते हुए नजर आ रहे हैं। सिर्फ 1 रन की जरूरत है, 3 गेंदों में 1 रन। गेंदबाज है जॉयसन, स्ट्राइक पे यशांक कोहली। सारे खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर नजर आ रहे हैं। सिर्फ एक खिलाड़ी नजर आ रहा है जो ऑन साइड में मिड विकेट पे, जो 3 बॉल 1 रन। जॉयसन काइंड ऑफ ओवर द विकेट यशांक के लिए। डेड बॉल का इशारा आता हुआ, कहीं ना कहीं रनअप में थोड़ी मिस होते हुए अपने आप को रोका। कोई गलती यहाँ करना नहीं चाहते जॉयसन। कभी भी मैच का मोमेंटम उनकी तरफ घूम सकता है अगर 2 गेंदें लगातार डॉट आती है तो। बढ़िया गेंद, बढ़िया गेंद। स्कूप करना चाहते थे, पहला ही बैठक स्लॉग स्वीप करना चाहते थे, पर गेंद कहीं ना कहीं गुडलेन स्पॉट पे कंधे का बढ़िया इस्तेमाल जॉयसन द्वारा और गेंद डॉट के रूप में आते हुए। देखिए प्रेशर अब दोनों के ऊपर है, कोई निखरेगा कोई बिखरेगा। 2 बॉल 1 रन। अभी भी सारे खिलाड़ी सर्कल में नजर आ रहे हैं। सिर्फ एक खिलाड़ी आपको मिड विकेट पे जो सर्कल के बाहर नजर आ रहा है। 1 रनों की जरूरत है जॉयसन, फिर एक बार यशांक कोहली के लिए। 2 बॉल 1 रन। फिर एक बार जड़ में गेंद थी, उसे ड्राइव किया है और गेंद लॉन्ग ऑन की तरफ जाते वाइडिश मिड विकेट पे गई, जहां दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया और इस मैच को VPAS स्ट्राइकर्स ने जीत लिया है और अब वो क्वार्टर फाइनल की तरफ चलते हुए। चलिए नेक्स्ट मैच चिंतामणि साहिल स्पोर्ट्स और श्री गणेश गोराई, जहां दोनों ही टीमों के बीच में टॉस हुआ और टॉस ये श्री गणेश गोराई ने जीता।